अशोक चव्हाणांनी दैनिक लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये काँग्रेसच्या कारभारावर सडकून टीका केलेली आहे। प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता। कुणाचं ऐकायचं नाही, मनाचं करायचं असं चाललेलं होतं। पक्ष जिंकावा यासाठीचं कोणतंही नियोजन होत नव्हतं, या शब्दात अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली। अशोक चव्हाण यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये काँग्रेसच्या कारभारावर सडकून टीका केलेली आहे। प्रदेश काँग्रेसच्या कारभारामध्ये समन्वयाचा अभाव होता, कुणाचंही ऐकलं जात नव्हतं, स्वतःच्या मर्जीच्या गोष्टी केल्या जात होत्या, पक्ष जिंकावा यासाठी कोणतंही नियोजन होत नव्हतं, असे अनेक मुद्दे त्यांनी यावेळेला मांडलेले आहेत। आपल्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी नेमकं आणखी काय काय म्हटले आपण त्यावर एक नजर टाकूया। अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत काँग्रेसच्या कारभारावर टीका केलेली आहे। काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा अभाव, काँग्रेसमध्ये कुठलेही बदल नव्हते, मनमानी कारभार सुरू होता, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती, काँग्रेसमध्ये टीमवर्क नव्हतं, कार्यशैलीबद्दल अनेक सूचना केल्या गेल्या पण दखल घेतली गेली नाही, द्वेषाची भूमिका मी घेतली नाही, विकासाची दृष्टी असलेले अनेक नेते भाजपमध्ये आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या ज्या उपलब्धी आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत, हे काही महत्त्वाचे मुद्दे यावेळेला अशोक चव्हाणांनी दैनिक लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मांडलेले आहेत। दरम्यान काल अशोक चव्हाणांनी काँग्रेस आणि भाजपबाबत काय वक्तव्य केलं होतं ते देखील पाहूया। मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही। मी सांगितलं, मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी भूमिका। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही, भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन।